बंटी पाटील, या नव्या धोरणामध्ये 5 वर्षात 25,000 कोटी रुपयाची तरतूद केली असं आम्हाला वाचण्यात आलं। 25,000 कोटी रुपये जर आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना देणार असेल, आज कृषी दिन आहे सुदैवानं, आणि हे जर आम्ही 25,000 कोटी देणार असेल तर विमा मिळवण्यामध्ये काही टाइम लिमिट आपण घातलाय का, किंवा त्याचा विमाचा परतावा किमान 25 दिवसात 50 दिवसात त्या विमा कंपनीने द्यावा। मी GR वाचलेलं नाही म्हणून मी दादांना विचार GR निघालाय का आपला, तर GR निघाला नसेल तर मी वाचलेलं नाही, पण GR निघाला नसेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे का की 50 दिवसात 100 दिवसात त्याचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्याला मिळावा। दुसरं आपलं एक मध्ये स्टेटमेंट होतं की 1 रुपयाच्या विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला। आपण मगाशी आता जाहीर केले की विमा कंपन्याला ब्लॅकलिस्ट करणार, ते स्पेसिफिक माझा प्रश्न आहे किती दिवसात तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार, आणि 1 रुपये विमा योजना जी होती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला, जर कृषी मंत्री म्हणून आपण जर जाहीर करत असतील तर त्याच्यावर कारवाई होणार का? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सन्माननीय सदस्य पाटील साहेब यांनी जे विचारलं आहे जी गोष्ट खरी आहे, परंतु यामध्ये भांडवली गुंतवणूक आणि विमा या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्या एकत्र करता येणार नाही। भांडवली गुंतवणूक ही शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक का करायची वेळ आली तर विमा कंपनीमध्ये आपण जे 5-6 हजार कोटी रुपये भरत होतो ते आता विमा कंपनीला 700-750 कोटी रुपयावर पैसे भरण्याची वेळ आली। म्हणजे याचा अर्थ सरकारचे 5,000 कोटी रुपये वाचलेत, ते 5-5.5 कोटी रुपये वाचलेत, ते पैसे आम्ही भांडवली गुंतवणुकीमध्ये खर्च करणार आहोत शेतकऱ्यांच्या। पण त्याला क्रॉप कव्हर आहे, त्याला मल्चिंग पेपर आहे, त्याला ड्रीप आहे, त्याला गोडाऊन्स आहेत, म्हणजे शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी जे पैसे लागतात ते पैसे याच्यासाठी आपण 5,000 कोटी रुपये दर वर्षाला खर्च करणार आहोत। असे मिळून 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपण शेतीमध्ये करणार आहोत। त्यामुळे त्याचा आणि विमा कंपनीचा काही संबंध नाही, परंतु विमा कंपनीच्या बाबतीत जर कोणी तक्रार केली असेल आणि तो जर दोषी सापडला तर त्याच्यावर महिनाभराच्या आत त्यात कारवाई करण्यात येईल। विरोधी पक्षनेते ती विमा द्यायला पीक कापणी जोपर्यंत होते तोपर्यंत विमा कसं देणार? पीक कापणी प्रयोग झाल्यानंतरच, पीक कापणी प्रयोगाची अट असल्यामुळे पंचनामा झाल्यावर NDRF मधून लगेच मदत मिळणार। सदस्य महोदय, NDRF मधून लगेच मिळणार, पण पीक विम्याची जी पद्धत आहे पीक कापणी प्रयोग केल्याशिवाय त्याला त्याचं उत्पन्न ग्राह्य धरता येणार नाही। 15 महिना पीक कापणी झाल्यानंतर महिनाभराच्या आत हो 30 दिवस। सभापतीमध्ये उन्हे प्राधिकरणामध्ये मंत्री महोदय आपला जो GR आहे त्यामध्ये मनुष्यहानी आणि पशुहानीला आपण देतो। माझी त्यात एक सूचना आहे की अंशतः घर पडलेला माणूस थांबत नाही मदतीसाठी, अंशतः घर पडले म्हणजे एक भिंत पडलेला माणूस थांबत नाही, तो उन्हेमध्ये पकडावा, जेणेकरून त्याची भिंत बांधायला आपण किती देतोय त्याला 25,000 रुपये देतो, फार त्याला पैसे देत नाही, ते 50,000 द्यावा अशी आमची मागणी आहे। आणि त्या उन्हेमध्ये हे धरावं, कारण की तुमची आता आकडेवारी बघितली 2-4 जिल्ह्यातली हीच आकडेवारी जास्त आहे अंशतःची, पूर्ण पडलेल्या घरांची आकडेवारी कमी आहे। तर माझी त्यातली स्पेसिफिक सूचना आहे की अंशतः पडलेल्यांना सुद्धा उन्हेमधून म्हणजे विहीर ढासळली हे थांबत नाही ना, तर या 2 गोष्टीचा उल्लेख त्यामध्ये व्हावा अशी विनंती आहे। आणि दुसरं, सरकारमध्ये सभापती महोदय संजय शिरसाट साहेबांची तक्रार होती निधी मिळत नाही, परंतु तुमच्या खात्याला निधी मिळत नाही असं तक्रार येता कामा नये। म्हणजे 213 कोटी मिळालेले नाही, 213 कोटी कधी वितरित होणार याची मला माहिती द्यावी। कुठले 213? 443 नाही 23-24चे 443 कोटी ऐका साहेब, हे वितरित करतोय जानेवारी ते आजपर्यंत। जे नुकसान झालंय याचे पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे, काही पंचनामे विभागीय आयुक्तांच्याकडून ते आकडे यायला लागलेले आहेत, ते आल्यानंतर ताबडतोब या संदर्भातली मदत आम्ही देणार आहोत। हा एक भाग। आपण जे घरांच्या पडझडीच्या संदर्भामध्ये जे बोलला यामध्ये आत्तापर्यंतचा आकडा मी सांगतो, लेखार शीर्ष 2245-0271 खाली आपण कोकण विभागाला 5 कोटी दिलेत, नाशिक विभागाला 5 कोटी, अमरावती विभागाला 5 कोटी, पुण्याला 12 कोटी, संभाजीनगरला 12 कोटी आणि नागपूरला 10 कोटी एवढा निधी आत्ता आपण घरांच्या पडझडीला वितरित केलेला आहे। आपण जे उन्हे प्राधिकार खाली म्हणताय या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणाने त्याचा विचार करू। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।